लवकर लवकर लाईन अप करून घ्यायचंय. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय पीसीसी संघाला लवकर लवकर लाईन अप करून घ्यायचंय. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वदा सर्वदा. बोला गणपती बाप्पा, डोकरादेव महाराज की, श्री सत्यनारायण महाराज की. आजचा दिवस दुसरा विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026. आजचा दिवस दुसरा. आजच्या दिवसातला पहिला सामना पीसीसी वर्सेस स्वराज्य. ह्या अगोदर सर्वांनी ज्याने ज्याने कॅप घेतलेले कॅप काढून घ्यायचे आहेत आणि सर्वांना विनंती आहे सर्वांनी उभं राहायचं आहे. परेड सावधान. जनगणमन माता की. चला, दोन्ही संघांचे कर्णधार विश्वास मेहर यांच्या उपस्थितीत नाणेफेकीचा कॉल केला जातोय. पीसीसी वर्सेस स्वराज्य. हेड इज द कॉल आणि हेड आलेला आहे. स्वराज्य 11 नाणेफेकी जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी. आज नवापूर नगरीमध्ये येऊन कसं वाटतंय? खूपच चांगलं वाटतंय आणि सालाबादप्रमाणे जसं आयोजन आपल्याला बघायला मिळतं तसंच आयोजन यावर्षी केलेलं आहे.
क्रिकेट टीमची तयारीबद्दल काय बोलशील? टीमची तयारी तर चांगलीच आहे. रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे. पण मागील काही सामने हातातले गेले आहेत. तर प्रयत्न असेल या टुर्नामेंटला चांगलं प्रदर्शन करायचं. खूप साऱ्या शुभेच्छा. PCC संघ नाणेफेकी हरलेला आहे. प्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये. आज नवापूर नगरीमध्ये येऊन कसं वाटतंय आणि आयोजनबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप चांगलं केलं आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. चला, PCC संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून. टेंबीपाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे. टेंबीपाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई 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 रे. ची सुद्धा नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. हॅलो,
दोन्ही संघांचे अतिरिक्त प्लेयर पहिले कमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसातला पहिला चेंडू षटक घेऊन येतोय निखिल. टायमर सुद्धा चालू होतोय. पहिला चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. श्री गणेश झालेला आहे धावसंख्येचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा आपण पाहू शकतो की हलक्या हाताने सन्मान देत असताना धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. आतापर्यंत सिंगल धाव्याने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला भेटते आपल्याला. 3 चेंडूमध्ये 3 धावा. चौथा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअरच्या रूपाने धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करतोय राज. काय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल की हलवार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू होता, परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 1 ओव्हर समाप्तीनंतर 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. आतापर्यंत हलक्या गतीने खेळत असताना राज आणि राजेश दुसरा षटक घेऊन येतोय प्रथमेश. पाहूया प्रथमेश काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे राजने. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. आतापर्यंत हलक्या गतीने गाडी रुलावर चालत असताना पाहायला भेटते आपल्याला. कोणाच्या बॅटमधून मोठा फटका येईल आजच्या दिवसातला पहिला आणि खराब क्षेत्ररक्षण. राजेशच्या बॅटमधून पहिला दिवसाचा आजचा पहिला चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चौकार. कमॉन डीजे. दोघांच्या नावावर राजचा आहे, कोणी आहे तो. दोन चेंडू मध्ये 2 चौकार. 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू. पेशर दिसते आपल्याला.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जात असताना चेंडू निर्धाव चेंडू. 4 चेंडू. धावसंख्या जाऊन पोचते ती 16. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 17 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. सामना करतोय राजेश. राजेश यांचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती. आणि आता तिसरं षटक घेऊन येतोय मयुरेश. पॉवर प्लेचं षटक. हाणामारीचं षटक. बघूया आतापर्यंत आपल्याला राजच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला भेटलेले आहेत. आता हाणामारीचं षटक आहे. पाहूया पहिला चेंडू डिक्लेअरच्या रूपानं 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 18. 13 चेंडू 18 धावा. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि जेल बाद झालेला आहे. राजला माघारी जावं लागतं. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. आणि आता राजेशची जागा घेण्यासाठी येतोय चेतन. चेतनने पहिल्याच चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. सिंगल धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 19. आणि आता राजचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाताना चेंडू 1 धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 20. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलाच फटका होता परंतु डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या जाऊन पोचते ती 21. 21. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला भेटतंय मयुरेशच्या. मारण्याचा प्रयत्न. सीमा रेखा पार. चौकार. कम ऑन डीजे. पंचवीस धावा. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 25. आतापर्यंत आपण पाहायला गेले तर स्वराज्याच्या चौथा षटक घेऊन येतोय दीपक.
पहिला चेंडू, चांगला रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपानं गडी बाद होतोय. चेतनला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. आपण स्क्रीनवर पाहू शकता की रनआउटच्या रूपाने गडी कसा बाद झाला होता. गणेश चेतनची जागा घेण्यासाठी आता आलाय. गणेश दीपकच्या पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने गडी बाद झालेला आहे. दुसरा चेंडू राज यांनी हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या रूपामध्ये धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. शेवटचे 4 चेंडू बाकी आणि आता गणेश आलेला आहे. गणेशांचा मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी. रनआउट होता वाचलेला आहे गणेश आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 27. पुन्हा एकदा चांगला चेंडू. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातले. मारण्याचा प्रयत्न, चांगलाच प्रयत्न आणि सीमारेखा पार. खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांचं आव्हान पीसीसी संघाला सामना विजयासाठी. कम ऑन डीजे. आयोजन हाय पर लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. नवापूर सातपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. नवापूर सातपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. डोकरा देवाचा आशीर्वाद हाय काठपडा वाल्यांवर. सारे येथील मैदानात द्या एकमेकांना टक्कर.
चला घाई करायची आहे जरा. दुसरा सामना हरिओम वर्सेस नवतरुण डोंगरपाडा. दोन्ही संघांचे कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हरिओम वर्सेस नवतरुण डोंगरपाडा. दोन्ही संघांचे कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. चला मॅच कडे बोलूया. पहिलं षटक घेऊन येतोय हरेश. स्ट्राइक वर दीपक, नॉन स्ट्राइक वर अभिषेक. पहिला चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे दीपक याने. धाव संख्येचा श्री गणेशा झालेला आहे पीसीसी संघाचा. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला गेलेला चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. तिसरा चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा दीपकने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. सिंगल धावेने रणनीती पुढे जात असताना पीसीसी संघाची आतापर्यंत हलक्या गतीने खेळत असताना मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 to go. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय आर्य. पाहूया आर्य काय करतोय आपल्या संघासाठी. हरीश यांनी चांगलेच गोलंदाजी केली होती पहिल्या षटक मध्ये, फक्त 4 धावा खर्चित करत असताना. आणि आर्य यांचा पहिलाच खराब चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 5. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा खराब चेंडू. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 6.
मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय राजेश यांच्याकडून. तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण, निर्धाव चेंडू येतोय. खूप सुंदर असं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय गणेशच्या मार्फत. चांगलाच फटका होता परंतु त्यावर उत्तर सुद्धा चांगलंच दिलेलं आहे गणेश यांनी. आणि आपण पाहू शकता चमचमीत अशा ट्रॉफी पाहायला भेटतात आपल्याला. चार चेंडू 9 धावा आतापर्यंत. दीपक यांचा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 10. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला सामना करतोय अभिषेक. ओ व्हॉट अ फिल्डिंग. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय. खूप सुंदर असं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय आपल्याला स्वराज्य टीम कडून. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 1-1-11. आणि आता हे मामी तू चौकशी करतस काय पोरीत तुझ्या गावानं लपरा. तिसरं षटक. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे अभिषेक यांनी. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 12. आतापर्यंत हलक्या हाताने खेळत असताना पॉवर प्लेचं षटक चालू असताना दीपक यांचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टीरक्षकाकडे जात असताना चेंडू निर्धाव चेंडू येतोय. खूप सुंदर असा चेंडू होता, दीपकला समजला गेला नाही त्या कारणास्तव निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हॅलो हॅलो चिक हॅलो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअरच्या रूपानं 1 धाव. धाव संख्येत जाऊन पोहोचते ती 13 धावा. 3 चेंडू. हॅलो हॅलो चिक. अभिषेक यांचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत सागर यांचं चांगलं गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. पॉवर प्लेचं षटक चालू असताना 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडूवर सिंगल धाव. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु राजेशच्या हातामध्ये जाताना चेंडू निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. 1 टू गो. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू होता परंतु यष्टी रक्षकाकडून चुकी घडलेली आहे. 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्यात जाऊन पोहोचते ती 14. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 14. 6 चेंडू 20 धावांची गरज पीसीसी संघाला सामना विजयासाठी. शेवटचं षटक घेऊन येतोय हर्ष. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज.
हर्षांचा पहिला चेंडू, नो चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गणेश यांच्या हातामध्ये जाताना चेंडू, निर्धाव चेंडू येतोय, फ्री हिट असेल ह्याची सुद्धा बॅट्समनने नोंद घ्यायची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, राजच्या हातामध्ये जाताना चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय आपल्याला स्वराज यांच्या टीम कडून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु अजयच्या हातामधून झेल सुटलेला आहे आणि एक धाव पूर्ण होत आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती 16. सामना कुठेतरी एकतर्फा स्वराज्याच्या बाजूने जात असताना पाहायला दिसतोय आणि दीपकच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. सीमारेखा पार धनधनीत चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चौकार खणखणीत. कम ऑन डीजे. दोन चेंडू 10 धावा, 24 धावा. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पीसीसी संघ कुठेतरी बनत असेल की नो पडला तर आम्ही मॅच मध्ये येऊ शकतो, परंतु असं काय घडलेलं नाही. निर्धाव चेंडू येतोय. आता समीकरण राहिलंय 1 चेंडू मध्ये 10 धावांची गरज पीसीसी संघाला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सामना जिंकतोय स्वराज्य टीम. हॅलो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर राज, ज्याच्या बॅटमधून